वाढत्या ई कचऱ्यामुळे पर्यावरणासमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून त्याच्या योग्य व्यवस्थापनाची गरज असल्याचं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी केलं। शिवाजी विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमानं मिशन लाईफ कॅम्पेनला प्रारंभ करण्यात आला। यावेळी ई कचरा संकलन आणि ऑनलाईन पोस्टर प्रदर्शनाचं उद्घाटनही करण्यात आलं। शाश्वत विकासाच्या दृष्टीनं ई कचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी व्यक्त केलं। शिवाजी विद्यापीठात आयोजित मिशन लाईफ कॅम्पेनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमानं या अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर कामत यांनी मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि आधुनिक सुखसोयींच्या वाढत्या वापरामुळे ई कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची चिंता व्यक्त केली। या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचं मोठं आव्हान आपल्यासमोर असून त्यासाठी जनजागृती आणि योग्य विल्हेवाट आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकांनी गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी टाळावी आणि खराब झालेल्या वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी असं आवाहनही त्यांनी केलं। कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनीही ई कचऱ्याचं वाढतं प्रमाण मानव आणि पर्यावरणासाठी घातक असल्याचं नमूद केलं। इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरली जाणारी दुर्मिळ मूलद्रव्य जतन करण्यासाठी ई कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापरावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। यावेळी कुलगुरू डॉक्टर कामत आणि कुलसचिव डॉक्टर शिंदे यांच्या हस्ते ई कचरा संकलन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच पर्यावरण संवर्धन आणि ई कचरा या विषयावरील ऑनलाईन पोस्टर प्रदर्शनाचं उद्घाटनही करण्यात आलं। कार्यक्रमाला सामाजिक समावेशन केंद्राचे संचालक डॉक्टर मुरलीधर भानारकर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर कबीर खराडे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते।